हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी निशा आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स वापरून ग्रेडियंट ओव्हरलॅपिंग टेक्स्ट इफेक्ट कसा क्रिएट करायचा हे सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही टेक्स्ट इफेक्ट तुम्हाला दाखवले होते. सो तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सर्वात आधी आपल्याला टेक्स्ट ऍड करायचा आहे. टेक्स्ट ऍड केल्यानंतर त्याची साईज चेंज करा. स्टाईल अँड टोन करून त्याची साईज आपल्याला चेंज करायची आहे. सो मी त्याची साईज इन्क्रीज केली. यानंतर टेक्स्ट कलर मध्ये या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 टाइप्स ऑफ कलर दिसतात. पहिलं ऑप्शन आहे सॉलिड कलर्स आणि त्याच्या खाली जो ऑप्शन आहे तो ग्रेडियंट कलर्सचा आहे. सो सी ऑल वर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे इथे ग्रेडियंट कलर्स दिसतात. सो याच्यातून एखादा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला आवडेल तो. ओके. सो हा मी सिलेक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये सपोज जर तुम्हाला एखादा कलर ऍड करायचा आहे किंवा याच्यातून एखादा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे, तर तो सुद्धा तुम्ही इथून करू शकता. सो इथे सगळ्यात वर जिथे हा कलर जो आपण आपल्या टेक्स्टला दिलेला आहे तो शो होतो आणि त्याच्या साईडला जो कलर व्हील असतो, जी प्लस साइन असते, त्यावर जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा आपल्याला इथे जो ग्रेडियंट कलर दिलेला आहे, तर याच्यामध्ये कोणकोणते कलर इन्क्लूड आहेत ते कलर्स आपल्याला इथे शो होतात आणि त्यांचे स्टाईल आपल्याला इथे दिसते. सो आपण इथे एखादी स्टाईल सिलेक्ट करून ती स्टाईल सुद्धा आपण सेट करू शकतो. सपोज आपल्याला जर ही स्टाईल हवी असेल तर या पद्धतीने आपण कलर सेट करू शकतो. सपोज याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत, काही कलर्स ऍड करायचे आहेत किंवा याच्यातून काही कलर्स नको आहेत, तर तो सपोज आपल्याला हा कलर नको आहे. आता याच्या ठिकाणी तुम्हाला थोडासा लाईट कलर हवा असेल, तर तुम्ही त्या कलरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा कलर इथे शो होतो आणि त्याच्या खाली हा कलरचा बार शो होतो. तर याच्यामध्ये तुम्हाला जो कलर हवा आहे, त्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार, सपोज येलो हवा असेल तर येलो किंवा जो काही तुम्हाला कलर हवा आहे, तो सिलेक्ट करून तुम्ही इथून कलर चेंज करू शकता लाइक दिस. ओके. सो मला आधीचा जो होता तोच हवा आहे तर मी तोच ठेवते. सो अशा पद्धतीने आपण कलर्स चेंज करू शकतो किंवा ऍड सुद्धा करू शकतो किंवा नको असेल तर त्याच्यातून तो डिलीट सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्रेडियंट कलर सेट करून घ्यायचा आहे. आता यानंतर हा जो टेक्स्ट आहे, याची बॅकग्राऊंड आपल्याला ब्लॅक करायची आहे आणि ही जी फाईल आहे, आता ही फाईल आपण डाउनलोड करणार आहोत. सो पीएनजी फॉर्म मध्ये डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आता अ, त्या टेक्स्टचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचंय. ओके. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. आता आपण अ, जो टेक्स्ट होता तो डिलीट करू आणि जो आपण आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेला टेक्स्ट आहे तो आता आपण अपलोड करणार आहोत. ओके. आता या फाईलवर आपण हा टेक्स्ट सेट करूया. आता आपल्याला प्रत्येक लेटर क्रॉप करून डुप्लिकेट करायचं आहे आणि मग सेट करायचं आहे. मी क्रॉप करते. डुप्लिकेट एल हा पण आपण डुप्लिकेट करून घेऊ. डुप्लिकेट
डुप्लिकेट. सो प्रत्येक लेटर आपण डुप्लिकेट केलेलं आहे. आता यानंतर आपल्याला हे जे टेक्स्ट आहे त्यांना आपण इफेक्ट देणार आहोत. सो प्रत्येक लेटरला आपण वेगळा इफेक्ट देणार आहोत. सो एडिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे शॅडो हा ऑप्शन मिळतो. त्याच्यामध्ये आपण ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. देन एल ड्रॉप, आय ड्रॉप, एच ड्रॉप. ओके. तर अशा पद्धतीने आपण याला आता शॅडो इफेक्ट दिलेला आहे. आता हे सगळे जे लेटर्स आहेत हे आपल्याला अ, जवळ घ्यायचे आहेत एकमेकाच्या. ते ओव्हरलॅप होतील अशा पद्धतीने आपल्याला हे कलर सेट करायचे आहेत. ओके. आता हे यांना ग्रुप करून घेऊ आपण. ग्रुप केल्यानंतर यांना आपली याची पोझिशन सेट करून घ्यायची आहे. ओके. आता त्याला डुप्लिकेट करणार आहोत आपण. हा जो पूर्ण टेक्स्ट आहे तो डुप्लिकेट करून आपण त्याला खाली ड्रॅग करणार आहोत आणि ड्रॅग करून अनग्रुप करून आपण त्याला फ्लिप करणार आहोत व्हर्टिकली. ओके. आणि आपण त्याला सेट करणार आहोत परत. त्याच्या जो वरचा टेक्स्ट आहे त्याच्या खाली आपल्याला जो डुप्लिकेट केलेला टेक्स्ट आहे त्याला सेट करायचा आहे. आता यानंतर एलिमेंट्स मधून शॅडो सिलेक्ट करायचा आपल्याला. शॅडो ग्राफिक्स मधून हा शॅडो आपण सिलेक्ट करणार आहोत. आता आपण इथे तो शॅडो सेट करणार. ओके. सो अशा पद्धतीने आपला ग्रेडियंट ओव्हरलॅपिंग रिफ्लेक्टिव्ह टेक्स्ट इफेक्ट क्रिएट झालेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.